योग दिवसाच्या निमित्ताने इथे उपस्थित मालवण नगर परिषदेच्या सन्माननीय नगराध्यक्षा तसेच नगर परिषदेचे सर्व सन्माननीय सदस्य, इथे उपस्थित माझे सहकारी अधिकारी वर्ग, उपस्थित मालवण नगरातील नागरिक, विद्यार्थी मित्र तसेच इतर सर्वांना माझा नमस्कार आणि सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या मनापासून शुभेच्छा। दरवर्षी आपल्याला हा 21 जून या दिवशी साजरा करायचा असतो आणि एक शासकीय कार्यक्रम म्हणून तो बऱ्यापैकी साजरा केला जातो। सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील हा कार्यक्रम मुख्यत्वे मुख्यालयाच्या ठिकाणी म्हणजे सिंधुदुर्ग नगरी येथे साजरा केला जातो। यावर्षी सिंधुदुर्गची खरी शान मालवण आहे, त्यामुळे मालवणच्या समुद्रकिनाऱ्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या सहवासामध्ये हा साजरा करावा अशी एक मी इच्छा व्यक्त केली आणि मालवण नगर परिषदेने त्यास तात्काळ होकार दिला आणि त्या चांगल्या पद्धतीने, त्या चांगल्या शिस्तबद्ध पद्धतीने तो आज इथे आपण साजरा केला। मला नक्कीच आनंद आहे की सर्वांनी तो नक्कीच मनोभावे केला असेल आणि जसं की आपल्या योग शिक्षिका म्हणाल्या किंवा माननीय नगराध्यक्षांनी देखील बोलल्या की हा एक दिवस करायचा विषय नसून हे दररोज आपल्या आचरणात असलं पाहिजे, आपली जीवनशैली आपली बनली पाहिजे। कारण दिवसेंदिवस आपण शारीरिक आरोग्याचं नाही, मानसिक आरोग्याचे पण खूप प्रश्न उद्भवत आहेत, आपल्याला दिसत आहेत। तर या दोन्ही गोष्टींवरती एक चांगला तोडगा म्हणून योगाकडे बघितलं जातं। आज आपण बघतो की फक्त भारतातच नाही तर पाश्चिमात्य देशांमध्ये देखील याचा खूप स्वीकार केला जातोय आणि दिवसेंदिवस त्याचे चांगले परिणाम देखील दिसत आहेत। अनेक संशोधनं याच्यावरती झालेली आहेत आणि यासाठी काही फार आपल्याला खिशातून पैसे मोजायची पण गरज नाही, फक्त दिवसातला काही वेळ आपल्याला द्यायचा असतो। तर दररोज थोडासा वेळ काढून आपण जर योगाचरण केलं तर नक्कीच आपल्याला त्याचे शारीरिक आणि मानसिक आरोग्याचे फायदे मिळतील आणि एक चांगला समन्वय, योग म्हणजे खरं तर समन्वय, चांगला आपल्या आयुष्यातलं समन्वय आणि संतुलन साधायला नक्की मदत होईल। आज या कार्यक्रमानिमित्त आपण सर्वजण इथे उपस्थित राहिला आणि इतकं छान पद्धतीने सगळ्यांच्या सहवासामध्ये आपण योग साधना केली, त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप आभार मानते आणि अभिनंदन करते आणि पुढचं तुमचं सर्व आयुष्य योगाच्या चरणामध्ये जावं अशी एक अपेक्षा व्यक्त करते। धन्यवाद।